संघटनेचा शेतकरी संघटनेचा प्रगती समितीचा कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, संघर्ष समितीचा, लेंडी संघर्ष समितीचा कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीचा, लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीचा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या EMPC चावडी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अशा ठिकाणी आहोत मित्रांनो, जे ठिकाण म्हणजे धरणग्रस्त, महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील जे मोडखळीस आलेलं आणि प्रस्तावित जे धरण होतं ते म्हणजे लेंडी धरणग्रस्त। मित्रांनो, महाराष्ट्रामधील भासवाडी त्याचबरोबर बरेच गाव आहेत, 12 गाव आहेत मित्रांनो, यामध्ये ते हे धरणग्रस्त आहे। लेंडी प्रोजेक्ट आहे मित्रांनो हा। त्या लेंडी धरणग्रस्ताविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, धरणग्रस्त हा असा विषय आहे जे की आपल्या सरकारी योजना म्हणजे आपल्या सरकारी जॉबमध्ये किंवा आपल्या गावाशी संबंधित आहे। बऱ्याच जणांचे जमिनी जातात, त्यामध्ये त्या लोकांचे जमिनी गेल्याबरोबरच बरेच प्रश्न असतात, ते म्हणजे पुनर्वसन, मावेजा, मुबलक प्रमाणामध्ये सोयीसुविधा, अशा गोष्टीला मोडकळीस पडलेला हा धरणग्रस्त आहे मित्रांनो। त्याविषयीची बरीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे आहेत भासवाडी गावामधील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये युवा पण पिढी आहे यामध्ये, आणि बऱ्याच जणांना मित्रांनो यामध्ये नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, जे की त्यावेळेसचे मुख्यमंत्री असणारे शंकरराव चव्हाण त्या टाइमला हे लेंडी धरण, त्यावेळेस हे धरण काय प्रस्तावित होतं, त्यामध्ये लिंबोटी आणि भासवाडी म्हणजे हे 12 गाव आहेत, त्या गावाचं काय पुनर्वसन करण्यासाठी आणि जे सरकारचा आंतरराज्यीय प्रकल्प होता त्या प्रकल्पाला काय चालना देण्यासाठी हे प्रकल्प सुरू केलेलं होतं। तर मित्रांनो, लिंबोटी हे जे धरण होतं ते बऱ्या प्रमाणामध्ये काय 100% काय कंप्लीट झालेलं आहे, पण भासवाडी आणि त्याचबरोबर हे जे 12 गाव आहेत, लेंडी धरण 12 गावं त्यामध्ये आहेत, त्या गावाचं काय हे पुनर्वसन कंप्लीट झालेलं नाही आणि त्याला बऱ्या प्रमाणामध्ये काय मुबलक मावेजा, सोयीसुविधा, त्याचबरोबर लेंडी प्रकल्प हा प्रकल्प महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यामधील आहे। आणि मित्रांनो, हा प्रकल्प गेली 38 वर्ष झालं काय प्रलंबित आहे, यामध्ये कसल्याच सोयीसुविधा नाही आणि त्याचबरोबर यांचे काही प्रश्न आहेत हे आपण यांच्या गावातील नागरिकांकडून काय जाणून घेऊत। आणि मित्रांनो, हा काय साखळी उपोषण आहे, त्यामधील आज भासवाडी गावाचे सगळे नागरिक इथं आहेत, तर त्यांच्याकडून थोडक्यामध्ये जाणून घेऊयात आपण काय प्रश्न आहेत। चला तर जाऊयात। आपल्या समोर आहेत संभाजी पाटील, भासवाडी गावचे संभाजी पाटील आहेत, त्यांच्याकडून आपण ह्या धरणग्रस्ताविषयी किंवा हे प्रोजेक्ट जे आहे त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। मी एक धरणग्रस्त नात्यानं मी आमच्यावर शासनानं काय अन्याय केलं त्या अन्यायाबद्दल थोड्या गोष्टींमध्ये मी व्यथा मांडतो। आमच्या इथं 1996ला ज्यावेळेस भूमिपूजन झालं 86ला, त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब आले, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्याच्या हातानं भूमिपूजन झालं। त्यावेळेस त्यांनी धरणग्रस्ताला नोकऱ्या देऊ, तुमच्या जमिनीचा मोबदला भरपूर देऊ, तुमच्या मुलाला तातडीने नोकऱ्या लावू, असं त्याच्या एक आमच्यापाशी बॅलट पेपर आश्वासन दिलेलं। त्या दिवशी त्यांनी नारळ फोडून नंतर गेले, तर नंतर आमच्या धरणाला कोणी बघितलं नाही। आज या 12 गावच्या धरणाची व्यथा लेंडी धरणाची अशी झाली, नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये आंतरराज्यीय प्रकल्प आंध्र व महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्याचा मिळून प्रकल्प झालेला आहे। 30% आंध्रा 70% महाराष्ट्र खर्च करावा असं सरकारबद्दल करार झालेला आहे। 1996ला आम्हाला जे पैसे दिले थोडे 20,000 25,000 एकरी अशा प्रकारचे खर्चा मावेजा काही दिलं, थोडं नंतर शेताचा मावेजा दिलं। आता नंतर आम्ही कोर्टासंग लढाई खेळत आहोत, मग आम्ही धरणग्रस्ताला कोणता न्याय मिळणार गेला, पुनर्वसन होईना गेलं, कोण्या गावचा प्रश्न सुटला गेला, 12 गावाला अन्याय झाली, धरणग्रस्ताचे सगळे लेकरं आहेत आमचे फार्ममध्ये, कोणते लेकरं आमच्या नोकरीला लागले नाहीत, एवढा अन्याय होईन गेला, आमच्या मुलाची कोणा लग्न होईना गेले, अशी व्यवस्था या धरणाची झाली। मग नंतर काय केले आम्ही सगळे धरणग्रस्त या भासवाडी गावातून एका जागी फेसून 23 मार्च 2012ला आम्ही काय केलं, धरणावर लढा करायचं कैलासवासी हनुमंतराव पाटील खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली एक छोटीशी संघर्ष समिती तयार केली आणि या संघर्ष समिती तयार करून आता आपण काय करू, ती एकच म्हणणं, आता आपण लढा करू म्हणून आम्ही या धरणावर लढा करायचं ठरवल्या।
बारागावचे लोक नंतर थोडं आम्हाला चांगलं मदत केले. आम्ही बारागावचे लोक ठेवून 22 मार्च 2012ला आम्ही या धरणावर आमच्या मार्गदर्शनाखाली गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याला आम्ही विनंती केल्या, त्यांनी या धरणावर आले. नंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विनंतीनुसार शरद जोशी साहेब यांनी आले आणि आम्ही धरणाचं काम त्या ठिकाणी बंद काढलो. त्या दिवसापासून आजपर्यंत आज कमसे कम 12 ते 13 वर्ष झालं शासनानं आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही. तुमची काय व्यथा झाली काही मान्य केलं नाही. आता आमच्या लेकराला अशी वेळ आली, आमच्या खाल्ल्या जुन्या जे गाव आहेत त्या गावामध्ये आता सरपावर आम्हाला बसून जेवण करायची वेळ आली. कोणी आम्हाला नोकर मिळणार आणि आम्हाला कोणाला मंजुरीला जाय ना, एवढी अन्याय शासनानं आमच्यावर केलं. आमचे सगळे सातबारे बंद झाले. आमचं घरचं घर सगळं कोणती निधी यायची शासनाचं आम्हाला कोणतं अनुदान कोणतं सगळं अनुदान बंद होऊन गेलं. आमचं शासनानं आम्हाला एवढी अन्याय केलं की आम्हाला पीक विमा मिळणार, कोणती दुष्काळ शाळी मिळणार. आमचं 7-12 बंद करण्यात आलं. आज 7-12 बंद करून कमसे कम 12 ते 13 वर्ष आमच्यावर शासनानं एवढे अन्याय केलं. एवढी अन्याय आता आपल्या भारतामध्ये तर नव्हे जगात कोण्या धरणग्रस्ताला एवढी अन्याय झाली नाही. एवढी अन्याय आमच्यावर शासनानं केलं. त्याच्यामुळे मी ह्या धरणग्रस्त समजून या छोट्याशा भासवाडी गावातून आम्ही आहे व्यथा मांडल्या. आणि त्यानंतर आम्ही काय केलं की 12 गावचे धरणग्रस्त लोक एका ठिकाणी येऊन आम्ही आहे साखळी उपोषणाचा मार्ग काढला. आपल्या मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या आमचे प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला जमिनीला हेक्टरी 30 ते 40 लाख रुपये गव्हर्नमेंटनं द्यावं. 2013च्या कायद्यानुसार आम्हाला इंग्रजाच्या कायद्यामध्ये टाकलं शासनाने. 2013चा भूसंपादन कायदा त्यानुसार तुम्हाला चालू मावेजा मिळाला पाहिजे. चालू मावेजा मिळाला पाहिजे. आमचं पुनर्वसन दर्जेदार पुनर्वसन मध्ये टाकायला पाहिजे. आम्हाला स्वच्छ पुनर्वसन मधून टाकलं त्याच्यावर मुरुमच आहे आणि दर्जेदार पुनर्वसन पाहिजे प्रत्येक 12 गावला. आणि आमच्या इथे लेकरायला आहे ते नोकरी नाही, नोकरी द्यायला पाहिजे. आमच्या सगळ्या शासनानं आमच्या एवढी अफाट आमच्यावर अन्याय केलं म्हणून आम्ही काय केलो उपोषणाचा 12 गावचे लोक एक ठिकाणी बसून उपोषणाचा मार्ग लढलो. आमचे 3 पिढ्या बरबाद झाली तर बी शासनानं आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. उद्या निवेदन दिलं की उद्या काम चालू करा म्हणते, उद्या काम चालू करा म्हणते. आम्हाला परेशान केलं, दबाव आणलं. दबावामुळे आम्ही काय केलो 12 गावचे लोक एका ठिकाणी येऊन हे साखळी उपोषणाचा मार्ग काढलो. आज साखळी उपोषणाचा 26वा दिवस आहे. त्या 26व्या दिवसाबद्दल आम्हाला कोणता शासनाचा कोणता कर्मचारी, कोणता प्रतिनिधी, कोणता ना लीडर, आमचा कोणता आमदार नाही, कोणता खास आम्हाला कोणी आम्हाला या व्यथा मांडायला आमचं समजून घेतलं नाही. आमच्यावर अन्याय झाला. अन्याय झाला मग या ठिकाणी आम्ही बसलो. असा आमची व्यथा आम्ही मांडलो. असा आमच्या गावचा प्रश्न आहे की आता अन्याय झाला आमच्यावर म्हणून आम्ही या ठिकाणावर बसलो उपोषणला. आता उपोषणमधून आम्ही उठणार नाही. एकतर आमचा प्राण गेला तरी आम्ही माघार घेणार नाही. शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही आम्ही तोपर्यंत या ठिकाणी हलणार नाही. असं आहे ते मी धरणग्रस्त ह्या आमच्या 12 गावच्या वतीनं तुमच्या पुढे मी आहे ते म्हणजे आहे ते कळकळ मी मांडलो. असं मी व्यथा मांडून मी या ठिकाणी माझं जागा घेतो. बरं. तर आपण आपल्या भासवाडी गावच्या काय बालाजी पाटील सरपंच यांच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे. तर तुम्ही मला सांगा की आपलं जे धरण आहे लेंडी धरण हा मोडकळीस का आला आणि त्याला कारण काय आहेत? त्याचबरोबर यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये मावेजा मिळालेला आणि किती टप्प्यामध्ये मिळालेला आहे आणि तो मावेजा मुबलक प्रमाणामध्ये मिळालेला आहे किंवा नाही आणि आपल्याला तो योग्य वाटतो का? की बालाजी पाटील सरपंच भासवाडी. तर आम्हाला ज्यावेळेस मावेजा ज्यावेळेस 96चा जे निवाडा 96ला केले आणि मावेजा दिले 2002ला आम्हाला अवॉर्ड प्रमाणे निवाडा केल्या. दुसऱ्या साली आम्हाला पैसे मिळाले पाहिजे आणि आमचे शेतीचे अवॉर्ड ज्यावेळेस 96ला निवाडा करून 2004ला पेमेंट केले तर त्याच्यामध्ये जे आमचं जे अवॉर्ड होतं अवॉर्ड त्याला जवळपास 4 कोटीचं झालं तर त्याला पुन्हा 250 कोटीचं अवॉर्ड केलं की ते केंद्रात जायला लागते म्हणून त्या अवॉर्डाला बी कुठं तर ब्रेक देऊन तिथं टाकून दिलं. त्याच्यानंतर कोवडी आम्हाला हेक्टरी 40,000 रुपये दिले त्यावेळेस इंग्रजाच्या काळासारखं. त्याच्यानंतर या धरणाचे कुठेही पायाभरणी होत असताना लेकरायला नोकरी नाही, गोरगरिबाला कुठलं पुनर्वसन नाही. हां कुणी गावामध्ये त्या गावात अशी अवस्था आहे की एकेका गावामध्ये इतके म्हणजे घरं दारं समजे पडून मोडकळीस आले. मोडकळीस गाव पूर्ण सोयी सुविधा भेटल्या का आपल्याला काय त्यामध्ये? काहीच नाही, रस्ता काहीच नाही. 20 वर्षापासून आता त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची निधी सुद्धा नाही.
किंवा कोणता अधिकारी सुद्धा आला नाही आपल्याला की अवस्था कशी आहे गावची किंवा त्या गावात कोणताच अधिकारी येणार बी नाही आणि ते बजेट देणार बी नाही. आणखी त्यामध्ये आपल्याला काय नोकऱ्या मिळाल्या नाही तुम्हाला वाटते? नाही, नाही. नोकरी प्रत्येक घरामधील ज्याला काय धरणग्रस्त आहे त्याला नोकरी असं त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं होतं, त्यानुसार मिळाले का नोकऱ्या? नाही नाही, शंकरराव प्रत्येक साहेब- घरामध्ये एकाला नोकरी आहे का आता? नाही, शंकरराव साहेब जेव्हा भूमिपूजन करायला ते तेव्हा त्याचं बोलणं असं भाषांमध्ये होतं, आज बी त्याचं रेकॉर्ड असेल. त्यांनी जेव्हा भूमिपूजन करायला आलं तर वरली जरना 20 एकर जमीन दिली, तर खाल्ल्या लोकांना आम्ही खाली 10 एकर जमीन देऊ, घरामधून लेकराला नोकऱ्या लावूत. एका घरामध्ये 3 पिढ्या, आता इथून तिसरी पिढी चालू आहे. एका घरामध्ये 5-6 मुलं बेकार आहे आणि धरणग्रस्त काढा गेल्यानंतर कुटुंबामधून एकच देतो. आज कुटुंब त्या घरामध्ये त्याचे 3 लेकरं होऊन त्या 3 लेकराला 5 लेकरं झाले तर त्या 5 लेकराला एक बी सर्टिफिकेट एकालाच मिळते. एकालाच मग मिळालं. आता मला सांगा, त्याला धरणग्रस्त कुठलं नोकरी लागतील, काय लागते? कंत्राट पद्धतीची नोकरी आहे, नोकरी बी काही नाही. पण आपल्या मागण्या आणखी काय आहेत? थोडक्यामध्ये मागण्या कशा स्वरूपाच्या आहेत? आता सध्या आपलं साखळी उपोषण चालू आहे, हे पाहू शकता या ठिकाणी. ह्यांच्या ह्या मागण्या आहेत, आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने लिहिल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या व्यथा कशा पद्धतीने मांडता की आपल्या मागण्या काय आहेत? लिंबोटी धरणामध्ये पॅकेज देऊन, धरणाला पॅकेज देऊन, घोशी खुर्दकरचं पॅकेज देऊन धरणाचं कोण सरकार हमी बसून मिटलं तर मिटून जाते. लेकरायचं आम्ही नोकऱ्या देण्याचं 10 लाख रुपये द्या म्हणाल्या बेकार मुलाला, त्यानं धंदा करू काही करू. आम्हाला स्वच्छ दर्जादार पुनर्वसन द्या म्हणाल्या. आम्ही हक्काचं मागणी करत आहोत. आणि हे 2 राज्याचं धरण आहे. 2 राज्याचं धरण असल्यामुळे जो दोन्ही राज्य नाही, एकानं द्यायची काही गरज नाही. मग आणि आपल्या या जो आपलं जे जमीन गेलेली आहे तर त्याला आता काय मावेजा मिळणार आहे तुम्हाला? आता बाकीच्या ठिकाणी जसे चालू आहेत समजा भाव जमिनीचा, त्यानुसार 2013चा जो भूसंपादन कायदा आहे त्यानुसार आपल्याला किती मावेजा मिळाला पाहिजे ह्या जमिनीसाठी? असं आता ह्या जमिनीचा घोशी खुर्द जे पॅकेज दिलं 2013 प्रमाण दिलं, 13 प्रमाण आम्हाला तसंच पॅकेज द्यावं. हेक्टरी काय भेटला असेल त्या जमिनीस भाव? 30 लाख रुपये. बरं, मग आता या मागण्या काय आहेत? थोडक्यामध्ये मागण्या आपल्या काय प्रमुख मागण्या यामध्ये? बेकार मुलाला 10 लाख रुपये आणि नोकरी तर एक आणि 10 लाख रुपये. आणि दुसरी गोष्ट, घरामधून ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये तिसरी पिढी झाल्याकून 5-5 मुलं आहेत, त्या मुलाला नोटीस एकच दिल्याच्या नंतर एकाच मुलाला प्लॉट मिळते. तर त्या नोटीसवर समजा मुलाला प्लॉट मिळावा, समजा मुलाला धरणग्रस्त सर्टिफिकेट मिळावं, असं आमचं म्हणणं आहे. ही मागणी. बगर शेतकऱ्याला 1 एकरचे दाम द्यावं त्यांनी पॅकेजमध्ये. आणि दुसरी गोष्ट, बेरोजगार जन आहे त्याला जे मजुरी मिळावं त्याची हक्काची, त्याला काय बी अशा पद्धतीची मागणी आहे. प्रश्न मिटल्याशिवाय उपोषण उठणार नाही. आता जे आपलं साखळी उपोषण आहे, आता हे कालांतरानं आपण किती दिवस करत राहणार? म्हणजे आम्ही जून पर्यंत बी हे साखळी उपोषण करणार. आम्हाला न्याय मिळणार, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही चालूच राहणार. आणि जून पर्यंत आमचं चालूच राहणार. आता हा आपला कितवा दिवस आहे उपोषणाचा? 26वा दिवस आहे. तर मग आतापर्यंत या 26 दिवसामध्ये शासनातर्फे किंवा कोणीतरी आपली दखल घेतलेली आहे का एवढ्या दिवसामध्ये? शासनातर्फे आमच्याकडे खासदार साहेब आले फक्त, चिखलीकर साहेब. दुसरं आम्हाला कोणी आलं नव्हतं. प्रशासक आणि त्यांनी येऊन आम्हाला पुसवून दिले. आम्ही सरकारकडे माहिती घेऊन तुमची बैठक लावूत म्हणून एवढं म्हणले ते. पण त्यानंतर त्यांनी काही पावलं उचलली का त्या संबंधित? किंवा आपल्याला काही समोरून कुठं कॉल आलेला किंवा इन्फॉर्मेशन भेटली किंवा आपलं एक समोर गेलेलं आहे निवेदन त्यांनी दिल्यात पण त्यांनी दिल्लीला त्याची लोकसभा चालू असल्यामुळे लोकसभा संपल्याच्या नंतर 5-8 दिवसाला मी तुम्हाला सांगतो म्हणून म्हणलेले ते. पण आपण इतकी दिवस हे धरणग्रस्त धरण मोडखळीस आलेलं होतं, यामध्ये आपल्या मुलाबाळांना किंवा गावातील जे नागरिक आहेत त्यांना शैक्षणिक सुविधाचा किती अभाव आलेला आहे किंवा काही सुविधा भेटलेल्या होत्या का एवढ्या वर्षात? काहीच सुविधा नाही. धरणग्रस्त सर्टिफिकेट सुद्धा भेटलं नाही कुणाला. घरामधून एक म्हणल्यानंतर 5 पोरं आहे तर एकालाही मिळालं नाही तर काय कोण जाऊन घेते? 5 मुलाला तर 5 मी एकटा होतो तर मला 3 पोरं झाले, 3 पोराला 4 पोरं होत्यात. मग त्याला एकाला एक देतो म्हणायचं कोण घेते? भांडणं आहे तिथं. समजे शासनाची पेटून दिल्यासारखं भांडणं आहे.
40 वर्ष झालं लग्न झालं नाही. लग्न 42 वर्षा एक मुलगा लग्नाचा लग्न झालं नाही. त्याला करायचं नाही. तर मित्रांनो, यामध्ये आहेत शिवराज पाटील भासवाडीकर. तर हे सुद्धा काय नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. बऱ्याच प्रमाणामध्ये काय स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत. शासकीय नोकरीसाठी यांनी पण काय स्ट्रगल केलेलं आहे, जे की आपण सर्वच करत आहात. तर आपल्यालाही माहीत आहे की धरणग्रस्त प्रमाणपत्र हे आपल्यासाठी किती मायने राखते. तर धरणग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही थोडक्यामध्ये माहिती देणार आहेत की काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, धरणग्रस्ताच्या जागा व त्यासंबंधीची काय बेरोजगारी. तर जागा निघतात पण तुटपुंज्या. तर यामध्ये थोडक्यामध्ये त्यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करणार. सांगा मला की बेरोजगारी किती प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त हे प्रमाणपत्र आपल्याला त्यामध्ये किती स्कोप आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवशंकर लक्ष्मणराव सूर्यवंशी, राहणार भासवाडी. मी लेंडी धरणातला एक व्यक्ती आहे. तर तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की माझा, कारण की हा जो लेंडी प्रकल्प आहे 1986ला भूमिपूजन झालेलं आहे आणि माझा जन्म जे आहे 1990. तर या धरणामध्ये कमीत कमी 5000 घराच्या जवळपास घर गेलेले आहेत. तर या प्रत्येक घरामध्ये 3 ते 4 विद्यार्थी तयार होतात प्रकल्पग्रस्ताचे. तर त्या प्रत्येकाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र न भेटता प्रत्येक घरातून फक्त एक प्रमाणपत्र भेटते. आणि त्या प्रकल्पग्रस्ताचा तुम्हाला तर माहिती आहे की किती टक्के फायदा आहे. शासन किती टक्के जागा काढते, फक्त 5% जागा काढते. प्रत्येक भरतीमध्ये आरक्षण म्हणून 5% काढते. त्याच्यामध्ये प्रत्येक भरतीमध्ये फक्त 1 ना 2 जागा असतात. तर माझं म्हणणं काय माहिती आहे का, हे जे 5,000 घरं गेलेले आहेत, तर प्रत्येक घरामध्ये 5 भाऊ असतात. तर 5 भावातून एकाला जर फायदा होत असेल तर दुसरी 4 काय करणार. मुळात हा प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, आणि शासन जागा किती टक्के काढते, फक्त 5%. आणि त्याच्यातून लागणार किती, काहीच नाही. लागलं तर एक जागा 2 जागा लागणार. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, आमच्या धरणामध्ये 11 गावं गेलेले आहेत, 12 गावं गेलेले आहेत. त्या 12 गावातून भरपूर विद्यार्थी तयार झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये काहीच फायदा झाला नाही. कारण का माहिती आहे का, आजपर्यंत ह्या लोकांना कुठल्याच प्रकारची सुविधा भेटली नाहीत. आज सुद्धा त्या गावातील लोक तिथेच असतात. धरण पूर्ण झालेलं नाही. त्यांचं जे एज्युकेशन आहे कुठल्याच प्रकारचं व्यवस्थित झालेलं नाही. कारण की त्या गावामध्ये तुम्हाला शाळा भेटत नाही, शैक्षणिक सुविधा भेटत नाही. त्या लोकांना जायला कुठल्याच प्रकारचे आणखीन सुद्धा वाहन नाही, कुठल्याच प्रकारची बस व्यवस्था नाही, शासनाची कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते शाळेला जाऊ शकत नाहीत आत्ता सुद्धा ह्या कंडिशनमध्ये सुद्धा. कारण की त्यांच्या गावाला जायला रस्ता नाही. कारण की रस्ता नसल्यामुळे शाळेवर विद्यार्थी वेळेवर जाऊ शकत नाहीत. जर नदीला जर पाणी जर आले तर ते विद्यार्थी कमीत कमी 8 ते 10 दिवस शाळेला जाऊ शकत नाहीत. कारण की तुम्हाला ह्या सर्व व्यथा माहीत आहेत. कारण की एक जर विद्यार्थ्याचा जर क्लास जर चुकला तर कमीत कमी त्याला 8 दिवस आहे ते त्या सिलेबस काही कळत नाही. तर माझं एकच म्हणणं आहे की आमचं जे उपोषण जे चालू आहे, साखळी उपोषण, आता आज 26वा दिवस आहे, तरी आमच्याकडे शासन लक्ष देत नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे की मला हे सोशल मीडिया मार्फत की मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा उपमुख्यमंत्र्यापर्यंत हे आमचे व्यथा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. त्याच्यासाठी जे हे यूट्यूब चॅनल आहे त्यामार्फत जे तुम्ही काही सबस्क्रायबर असाल, व्ह्यूअर असाल, तर हे बघून शासनाला काहीतर तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्ही काहीतर कमेंट करशाल किंवा तुम्ही आहे ते कोणाच्या मार्फत आहे ते आमच्या भावना तुम्ही सांगू शकाल. शेअर केलं तर लई उपकार होईल आमच्यासाठी. कारण की आमचे जे भावना आहेत कोणीच समजून घेत नाही. आमचा जे प्रतिनिधी आहे, तालुका प्रतिनिधी आहे, ते आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेलं नाही. आणि पण मला एक सांगा, तुम्ही जे बोललेलं आहे 5% जागा, समजा 10,000 जागा निघत असतील सरकारी नोकरीमध्ये, त्यामध्ये 5% जागा असतात, एखादी 1-2 काहीतरी तुम्ही बोललेले आहेत. तर मग मला सांगा, या जागेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. जर जागा वाढ नसेल तर तुम्ही सांगितले की बाबा 4 भावंड असतात किंवा 2-3 भावंड असतात, त्या भावंडांना काय तुम्ही समजा सगळ्याला तर नोकरी नाही लागू शकत किंवा सरकारी गव्हर्नमेंटमध्ये धरणग्रस्त फक्त एका घरांना, पण त्यासाठी तुम्ही मावेदा काय बोललेला आहे की बेरोजगारांना, त्या सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न काय म्हणणं काय आहे माहिती का, आम्हाला प्रमाणपत्र जे दिले तर आम्हाला नोकरीमध्ये तर त्याचा फायदा होत नाही. कारण की आमचं जे शिक्षण जे बेसिक जे पाहिजे ते कम्प्लीट व्यवस्थित झालेलं नाही. तर आम्हाला एका प्रकल्पाबाबत आम्हाला 10 लाख रुपये द्यावं, 10 लाख रुपये प्रति प्रमाणपत्र. पण आमचे जे
एका घरामध्ये जर 5 व्यक्ती असतील, एकाला प्रमाणपत्र आहेत, बाकीचे 4 जर भेटत नाहीत ना, त्या 4ला पण 10 लाख रुपये भेटले पाहिजे. 10 लाख ही रुपये. मागणी ही आहे. हा हा. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार म्हणून. आणि दुसरा प्रश्न आहे, जे आमचे जे वाढीव पुनर्वसन आहे किंवा 1986 ला भूमिपूजन झालं, माझा जन्म आहे 1990 चा, आजपर्यंत माझं लग्न झालं नाही. माझं वय आहे 34. शासनानं 8 का ठेवले माहिती आहे का वाढीव पुनर्वसनासाठी? लग्न प्रत्येक 18 वर्ष किंवा 21 वर्षाच्या वरी जे व्यक्ती राहील, व्यक्ती म्हणजे विद्यार्थी किंवा नागरिक होईल, त्याचं लग्न झाले पाहिजे, त्याचा संसार चालू असेल. पण आमचं जर लग्न झालं तर आम्ही 34 वर्ष झाले तर आम्हाला शासन त्याच्यामध्ये घेत नाही. का घेत नाही? कारण की तुमचं लग्न झालं नाही. लग्न व्हायचं असेल तर तुम्हाला घर पाहिजे, घर पाहिजे असलं तर आमचं पुनर्वसन झालं नाही. पुनर्वसन नाही तर तुम्हाला मुलगी कोण देणार? बरोबर. तुमच्या घरला जायला रस्ता नाही. तुमच्या कुठल्याच प्रकारची आमच्या 11 गावामध्ये जर गेलो, आम्हाला कुठल्याच प्रकारच्या शासनाचं अनुदान नाही किंवा कुठलीच योजना नाही. ना पाणी योजना नाही, ना तुमचे रस्ते नाही, ना नाली नाही, कुठल्याच प्रकारची सुविधा नाही. आजपर्यंत आमच्या जमिनीला कुठल्याच प्रकारच्या शासनाचं अनुदान नाही. प्रत्येक गावातील किंवा भारतामध्ये प्रधानमंत्री पीक विमा लागू आहे, पीक विमा सुद्धा नाही. पीक विमा सुद्धा नाही. कारण की जर शासन पीक विमा केव्हा देते? तुमचं जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तुमची भरती करण्यासाठी, म्हणजे जे नुकसान भरती करण्यासाठी, नुकसान भरपाई. तर मला काय म्हणायचं, आम्हाला आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं अनुदान नाही. आमचं नुकसान झालं तर ते आमचंच आहे. जे आम्हाला शासनानं एका हेक्टरला 40,000 रुपये दिले, फक्त एका हेक्टरला 40,000. तर आम्हाला एका वर्षामध्ये एका एकरला कमीत कमी 30 ते 40,000 रुपये आमचा खर्च आहे. जर आमचं जे खर्च आहे, आमचं जर नुकसान जर झालं तर 40,000 रुपये आमचे पाण्यात गेले. आम्हाला शासनानं फक्त 40,000 रुपये आम्हाला हेक्टरी दिलेलं. त्यामध्ये खत पाणी आलं, बी भरणा. आम्हाला कुठल्याच प्रकारचे जे मावेजा दिले ना, आम्हाला त्या मावेजानं काहीच होऊ शकत नाही. आम्हाला 1 वर्षाचा एकरी खर्च आहे आमचा. ते तरी बी आमचं नुकसान जर झालं तर आम्हाला त्याच्यातलं 1 रुपया सुद्धा शासन आम्हाला अनुदान देत नाही. तर आम्हाला हे म्हणायचं आहे, शासन आम्हाला, आमचं धरण 38 वर्ष झालं आहे ते पेंडिंग मध्ये आहे. तर शासनानं आम्हाला एकतर आम्हाला 2013च्या कायद्यानुसार मावेजा तर द्यावे, नाहीतर आम्हाला जमिनी आमच्या वापस द्यावे, आम्हाला 7/12 वापस द्यावा. ते आमच्या हक्कामध्ये आहेत, आमच्या ताब्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, आपण या भासवाडी गावच्या व्यथा पाहिलेल्या, त्याचबरोबर ह्या व्यथा एका गावच्या नाहीत तर 12 गावच्या व्यथा आहेत. तरी मित्रांनो, समोर तुम्हाला हे धरणग्रस्त दिसत असतील, तर यांच्या व्यथा काय आहेत त्यांच्या रोषामधून आता व्यक्त होणार आहेत. तर हे साखळी उपोषण आहे ना, ते साखळी उपोषण कशा पद्धतीने करत आहेत पाहू शकता या ठिकाणी. आता आपण थोडक्यात त्या गावातील, भासवाडी गावातील जे नागरिक आहेत, व्यंकट पाटील भासवाडीकर, त्यांच्याशी थोडक्यात, पण प्रत्येकाची आपण वेगळी व्यथा आहे मित्रांनो. तर सगळ्यांची व्यथा आपण जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांच्या मागण्या आणि त्यांना काय काय गोष्टी फेस कराव्या लागलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घरामधून एकाला नोकरी मिळणार हा सुद्धा प्रश्न आहे. तर त्यांना नोकरी मिळालेली आहे का, आणि त्यांचं ते प्रमाणपत्र आहे कुठं धूळ खात आहे, किंवा त्यांना त्या प्रमाणपत्राला काय मोल मिळालेलं आहे, ते थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी व्यंकट माधवराव पाटील बोलतो. आणि या धरणाची जर व्यथा सांगायला गेली तेवढी कमीच आहे. 1986ला धरणाचं भूमिपूजन झालं. शंकरराव साहेबांनी भूमिपूजन केले. त्याचे सुपुत्र अशोकराव चव्हाण त्यांनी राज्याचे मंत्री झाले. ह्या धरणाकडे दुर्लक्ष केले. असं दुर्लक्ष केले की काही सांगता ठिकाणं नाही. आणि पब्लिकची दिशाभूल करून ह्या धरणाचं काम चालू करण्याचं ठरविले त्यांनी. पब्लिक त्याच्या बोलण्याला ऐकून, हे पब्लिक काही पुढारी असतात गावामधून, काही काँग्रेसचे असतात, काही BJPचे असतात, काही आता त्याच्या म्हणण्यानुसार ह्या कामाला गती आली, काम चालू केले. आम्हाला ह्या कामाबद्दलचा काही विरोध नाही. ज्यांनी ते बोललेत पहिलं, हे धरण 54 कोटीचं धरण आज 2000 कोटीला जातंय. तर आम्हाला निजामच्या काळातले ह्यांनी पेमेंट देतात. तर मग आता हे पुढे बरं ते दिले तर दिले, धरण त्यावेळेसच ह्यांनी अर्जंट करायचं काम होतं. आम्हाला कुठला तर पाऊल चांगला उचलता येत होता. हे ज्या धरणाला गती येते, धरणाला बजेट वाढतंय, आम्ही ज्या ठिकाणचं त्याच ठिकाणी आहोत. आम्हाला ह्या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचा मावेजा दिले नाही. त्यांनी कवडी कंगाल मोल, कुठे एकरी 8,000 रुपये 10,000 रुपये ह्या पद्धतीचं पेमेंट भेटलं आम्हाला. आम्ही त्यावेळेस लहान होत्या. आज आमचे लेकरं आमच्यापेक्षा मोठी दिसतात. लेकराची व्यथा काय असेल, आमची व्यथा काय असेल. आमचे वडलोपाडले तर वारले ह्या ठिकाणी, 3 पिढ्या गेले. तरी पण शासन ह्या गोष्टीला कोणा ध्यान द्यायला तयार नाही. आणि त्याचं मंत्रिमंडळ स्थापन करायचं म्हणलं की रातोरात होते.
आम्ही इकडे तोंड ठेवला तर त्यांनी शपथविधी चालू करणार तिकडे रातोरात. रातभर त्याचं काम चालू ते. तर ह्या धरणाला का बघत नाहीत त्यांनी? त्याला काय विरोध आहे? आम्हाला एक वेळेस त्यांनी सांगून टाकून द्यावं धरणाला, नाही तर त्याचा जोर त्यांनी लावावं. आमची पब्लिक आमचा मी जोर लावचाल. आम्हाला मावेजा आमचा 2013च्या कायद्याप्रमाणे भेटला तरच हे धरण चालू करू देणार. आम्ही साखळी उपोषण चालू केलं आहे. आज 26वा दिवस आहे, तरी कोणी बी शासनाचा माणूस आमच्याकडे बघत नाही. आणि ह्या गोष्टीकडे ध्यान द्यावे. आणि नंतर ह्या धरणाला आमच्या कोण्याच पद्धतीचा विरोध नाही. आणि हे धरण कसं आहे, आणि तेलंगणा आणि महाराष्ट्र ह्या एक महाराष्ट्रावर बी जबाबदारी नाही. पूर्ण बजेट तेलंगणा द्यायला तयार आहे त्याच्या बाजूचं. पण ह्या इथल्या राजकारणी लोकायला, इथल्या पुढारी लोकायला आणि इथले जे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ह्याला काय तकलीफ होऊ राहिली? काय ह्याच्या घरचं द्यायचं आहे का? 2013च्या कायद्याप्रमाणे लिंबुटीचं धरण झालं, त्याला भेटू शकते, आम्हाला काय भेटू शकणार? हा, या धरणाला कोणताही पुढारी, मंत्री, आमदार, खासदार इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ह्याची व्यथा त्याला इथं काय परिणाम होणार आहे? खुर्चीवर बसून सनी आदेश देतील त्यांनी चालू करा, इथं कोण भाजर येऊन चालू करणार आहे की त्यांनी समोर यावं? आमची व्यथा हेच म्हणणारी आहे. अरे आम्ही आज असंही मरला, तसं तुमच्या हातानं मरचार म्हणू द्या. तुम्ही पोलीसवाले लावचाल, मिलिटरी लावचाल, काही लावचाल, तुमच्या हातात जर आमचं मरण असेल तर काही चुकणार नव्हतं. आणि तुम्हाला हे आमचं एवढंच सांगणं आहे, आमचे जे मावेजे आहेत, आमच्या लेकराचे जे व्यथा आहेत, तुम्ही जे काही आम्हाला मंत्रालयामध्ये पहिलं पृथ्वीराज चव्हाण आता वेळेस तुम्ही जे आम्हाला काही लेटर पॅडवर लिहून दिल्या आमचे मुद्दे, तुमचे मागण्या कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला धरण चालू करू देणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणलेले आहेत त्यावेळेस. त्याच मुद्द्यावर चाला की तुम्ही जर ते मुद्दे आम्हाला देत नसाल तर आम्ही धरण चालू करू देणार नाही. 2012 पासून आम्ही धरण बंद केलेलं आहे. आणि आता हे आखरी त्याचा स्टॉप आलेला आहे, तरी आम्ही साखळी उपोषणाला चालू केल्या. आमचे मागण्या कंप्लीट होईपर्यंत आम्ही साखळी उपोषण असंच चालू ठेवणार आहे. आमचं पुनर्वसन नाही कोण्या गावचं, कोणचेच मागण्या कंप्लीट झालेल्या नाही. आज ह्या आमच्या धरणाची व्यथा अशी झालेली आहे, आमचे जमिनी एवढे किमतीवान जमिनी, कवडी कंगाल जमिनीला मुरमाड राहण्याला तिच्या मायला त्याला पुरपुडी विमा हे ते आमच्या जमिनीपेक्षा मावेजा त्याला जास्त भेटून चालला. आम्हाला कोण्याच गोष्टीचा काही लाभ नाही. घरपडी नाही ना, पुरपुडी नाही, कोणतीच सुविधा नाही, विमा नाही. कोणी बघायचं हा, बस आता मी एवढं शासनाला सांगतो. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आता? आमची मागण्या काही नाही. जमिनीचा मावेजा 2013 प्रमाणे द्यावे लागेल तर जसं लिंबुटीला पॅकेज म्हणून देण्यात आलं त्या पद्धतीनं द्यावं. आणि त्याच्यानंतर आमचे जे मुलं बाळ आहेत, जे भरतेत 18 ते 21 सुशिक्षित बेकार, त्याला नोकरी तर नोकरीमध्ये समाविष्ट करावं, नाही म्हणजे तर 10 लाख रुपयाचं त्याला अनुदान द्यावं, हे ठरलेलं होय. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काही करायचं नसेल तर आम्ही धरण इथं चालू करू देणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. मित्रांनो, आपण आहेत आता सध्या लेंडी धरणग्रस्त यांच्या मागण्या काही आहेत त्या संबंधित साखळी उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी आपण आहोत. आता आपल्या समोर आहेत मित्रांनो संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील आहेत. त्यांच्याशी आपण धरणग्रस्ताविषयी व त्या संबंधीच्या काही मागण्या आहेत, साखळी उपोषण कशासाठी आहे त्या संबंधित थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. किंवा हे प्रकल्प का प्रलंबित राहिलेले आहे, मुख्य मागण्या काय आहेत त्या संबंधित थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. चला तर. आज आमचं लेंडी धरणाचं काम 1986ला भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळेस 54 कोटीचं धरण होतं. 95, 94, 95 मध्ये 4-1च्या नोटीसचे आदेश काढण्यात आले प्रत्येक गावाचे. आणि त्यावेळेस आमचे खर्दीखत बंद करण्यात आले. खर्दीखत बंद केल्याच्यानंतर 7 ते 8 वर्षामध्ये प्रत्येक गावचा आवाड करण्यात आला. जे आमच्यावर ते अन्याय झाला, ज्या नेम असा आहे कायदा की त्याच वर्षी 1.5 वर्षाच्या आत आवाड केलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला पैसे दिलं पाहिजे, ते चुकीचं केले. पहिला पॉईंट चुकीचं केले. जलाशयासाठी जमीन घेते वेळेस फक्त जलाशयापुरती जमीन न घेता सगळ्या गावचे आवाड केले. धरण एवढं लांबणीवर शासनाला घालायचं असेल तर आमच्यावर अन्याय जे केले त्या अन्यायाला विरोध करून आम्ही 2012ला आमचे कैलासवासी आपले हनुमान मामा खंडागाळे आणि गुणवंतपाडी हंगरेकर सर्व 12 गावातील आम्ही सर्व शेतकरी मिळून काम बंद करण्यात आले. व ते 2012ला काम बंद करण्यात आल्यापासून आजपर्यंत कोणते पुनर्वसनाचे कामं झाले नाहीत. आमच्या मागणीची पूर्तता झालेली नाही. कोणी शेतकऱ्याकडे आलेलं नाही आणि कोणी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आणि आजपर्यंत जे आमचं लक्ष दिलं नसल्यामुळं शासनानं की हे काम बळजबरी काम चालू करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही इथं साखळी उपोषण 20 तारखेपासून आज 26वा दिवस हे भासवाडीचा आहे. आणि ह्या उपोषणाला आम्ही इथं बसलोत. आले खासदार आले, माजी आमदार आले, माजी खासदार आले, सगळे आमच्यासाठी भेटी दिलेत.
शासनाकडे बैठक लागेल म्हणजे पण आजपर्यंत कोणती बैठक लागलेली नाही. आणि आमची जो मागणी आहेत 2013चा शेतीला कायदा लावावा, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीऐवजी एकमुष्ट रक्कम 10 लाख रुपये देण्यात यावं, अविवाहित मुलं असतील 18 वर्षाच्या वर त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात यावं, एकमेव मुलीला सुद्धा ह्याच्यामध्ये मुलाप्रमाणे हकदार समजलं जावं आणि पुनर्वसन हे चांगल्या पद्धतीनं 2026च्या कायद्यानुसार 26 नागरिक सुविधा देऊन चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करण्यात यावं. ह्या मागणीसाठी आम्ही इथं ठामपणे बसलेलो आहोत. भेंडेगावचा एक प्रश्न आहे, 10 किलोमीटर त्याचं पुनर्वसन झाले, ते सुद्धा गावालगत त्याला स्वच्छ पुनर्वसन देण्यात यावं. हे मागणी प्रमुख आमची मागणी आहे. आणि शासनाकडं 54 कोटीचं धरण 2200 कोटीला गेले जवळपास, पण शासनानं शेतकऱ्यावर अन्याय करून 2200 कोटीला धरण गेलं, पण त्याच्या लक्ष न घालता जोपर्यंत आमचे विशेष पॅकेज कमीत कमी 30 लाख रुपये हेक्टरी दिल्याशिवाय आमचं इथं उपोषण उठणार नाही. आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्यावरच या लेंडी धरणाचं काम चालू व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत आमचे कामं होणार नाहीत, तोपर्यंत मागण्या शेतकऱ्याची पूर्णता होत नाहीत, तोपर्यंत उपोषण बेमुदत चालू राहील आणि कामही बंद राहील. ही आमची ठाम भूमिका आहे. शेतकरी संघटनेचा शेतकरी